शक्तीपीठ महामार्गाला ग्रीन सिग्नल मिळालाय। MSRDCने परवानगीचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण विभागाला पाठवल्याची माहिती आहे। तर पर्यावरण विभागाच्या परवानगीनंतर महामार्गाचं काम सुरू होणार आहे। विधानसभा निवडणुकीवेळी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे नियोजन थांबवण्यात आलं होतं। दरम्यान आता पर्यावरण विभागाची परवानगी मिळते का ते बघावं लागेल आणि त्याच्यानंतर शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू होऊ शकणार आहे। शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरमधून विरोध केला जात होता, त्याचबरोबर काही मार्गावरून विरोध केला जात होता, पण काही ठिकाणी मात्र समर्थन केलं जात होतं आणि अशामध्ये आता शक्तीपीठ महामार्गाला ग्रीन सिग्नल मिळाल्याचं कळतंय। MSRDCने परवानगीचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण विभागाला पाठवल्याची माहिती आहे आणि जर केंद्रीय पर्यावरण विभागाने आता ग्रीन सिग्नल दिला, याला मंजुरी दिली तर हे काम सुरू होऊ शकतं। मात्र पर्यावरण विभागाच्या परवानगीनंतर हे काम सुरू होणार असलं तरी देखील याच्यावर आता कोल्हापूर असेल किंवा ज्यांचा या मार्गाला विरोध होता त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते बघावं लागेल। विधानसभा निवडणुकीच्या वेळेला प्रचंड विरोध झाला होता शेतकऱ्यांचा या महामार्गाला, त्यामुळे हा महामार्ग थांबवण्यात आला होता, त्याचं नियोजन थांबवण्यात आलं होतं, पण आता मात्र ग्रीन सिग्नल या महामार्गाला मिळाल्याची माहिती आहे।